काय सर, झोपडपट्टी पुनर्वसन, चाळीचा पुनर्विकास हे करण्यासाठी तिथल्या माणसांकडून त्यांची राहती घरं काढून घेतली. 10-12 वर्ष झाली सर. ती लोक अजूनही कोर्टाच्या चक्रा मारतायत, पण त्यांना अजूनही त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाहीये. ह्याचं काय कारण आहे सर? मॅडम, माझं कसं तरी डेव्हलपमेंटमध्ये अजून सुद्धा मला घर नाही मिळालं. तुला काय वाटलं रे? एवढं सगळं सोपं आहे. हे बघ, प्रत्येक गोष्टीसाठी एक बजेट असतं. त्या बजेटमध्ये जितकं चांगलं करता येईल ना तितकं सगळं आम्ही करतो. बरोबर आहे सर. माझ्याकडे ना काही निधी पास झाल्याचे डॉक्युमेंट्स आहेत. हे प्राप्त झाल्या निधीचे डॉक्युमेंट्स. या रिपोर्टनुसार ज्या ज्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध झालाय ना, त्यापैकी अर्ध्या गोष्टी तर झाल्याच नाहीये. अरे, आमच्या पोरांनी 15 वाचनालये उघडली आहेत. त्याची नोंद नसेल तुमच्याकडं, है ना? आहे ना सर. 5 बंद आहेत. 9 अशा ठिकाणी आहेत जिथे सकाळी फक्त कबूतर पोहोचू शकतात आणि रात्री बेवडे. आणि एक तर फक्त कागदावरच दिसतंय. सर, पाणी हवंय का? ते तयार होते रे, तयार होते. ते म्हणजे काय जेवण आहे का की हॉटेलला फोन केला आणि 10 मिनिटात जेवण हजर? सर, हे 3 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स आहेत. आणि वाचनालयाच्या आधी तुमच्या बंगल्यामध्ये मिनी थिएटरचं काम पण झालं होतं सर. असं मी नाही सर, असं डेटा सांगतोय. मॅडम, पर्सनल माहिती पण काढली याने. अरे, आम्ही लहान मुलांसाठी ग्राउंड गार्डन बनवले आहेत. त्याचं बघ की माझं होम थिएटर बघायला आलाय. हो सर, झालीत ना. जे 15 वर्षापूर्वी पास झाले होते. 4 गार्डन मागच्या वर्षी झालेत. त्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना सुद्धा मुलं झाली सर आता. मला सांगा, ब्रिज कोणी बांधला? सर, ब्रिजचं काम सुरू होऊन 12 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी लोकार्पण करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा लक्षात आलं, जिथे एक पूल दुसऱ्या पुलाला जोडला जातो त्या ठिकाणी 5 फुटाची गॅप होती. मुळात प्रशासनाकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते सर? अरे बाबा, हे आम्ही देव नाही आहोत, माणसं आहोत, माणसं. आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होतात. आणि ही छोटी चूक सुधारायला तुम्हाला 75 कोटीचा निधी लागतो. 2 वर्षाचा वेळ लागतो. काम आहे सुविधा उपलब्ध करून देणं. आता त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सुद्धा कुठेतरी पुढे यावं लागेलच ना. कोणत्या सुविधा सर? अरे वा, शाबास माझा हिरो. चांगली अद्दल घडवण्याला. सरकारी योजना काय आहे, कोणासाठी आहे, हे सर्वसामान्य लोकांना कळत सुद्धा नाही सर. पण इलेक्शनचा प्रचार अगदी जोमाने केला जातो. शिवाय ज्या सुविधा मिळतात हे सुद्धा वारंवार बघितलं जात नाही सर. शाळा आहे, शिक्षक नाहीये. फुटपाथ आहे पण चालायला जागा नाहीये. गाड्या आहेत तर चालवायला रस्ते नाही. रस्त्याचं रुंदीकरण नाही म्हणून ट्रॅफिक होतंय. ट्रेन आहे पण उभं राहायला जागा नाही. बसेस आहेत पण त्या कधी वेळेवर येत नाहीत. पूल कोसळतायत, बेकायदेशीर होर्डिंग्स कोसळतायत. जिकडे तिकडे चेंगराचेंगरी चालली आहे, अपघात चालले, जिकडे तिकडे सब नुसतं मृत्यूच्या बातम्या येत आहेत. मग मला सांगा, परिस्थिती सुधारतीये की अजून बिघडतीये? साहेब, तुम्हाला वाटतंय ना, त्यापेक्षा जनता खूप हुशार आहे. त्यांना सगळं कळतं. पण पाणी मुरतंय हे माहिती असून सुद्धा ना ते गप्प आहे. म्हणून तुमच्यासारख्या राजकारणाचं ना फावतंय. अरे मग कशाला मुरतं त्या पाणी? कशाला करता डोळे झाक? म्हणजे उद्या काही कमी जास्त झालं की त्याचं खापर बापूवर मारायला मोकळे. अरे, संविधान आहे ना. बाबासाहेबांनी अधिकार दिलेत ना तुम्हाला मतदानाचे. मत द्या ना, द्या ना मत. अरे, जो पक्ष तुम्हाला चांगला वाटतोय त्याला निवडून आणा. मग आम्हाला कशाला दिली सत्ता? सत्ता? तुम्ही ज्याला सत्ता म्हणताय ना, ती खरं तर सेवा आहे. जनसेवक म्हणवता ना स्वतःला. मग जनतेची सेवा करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. हो, काही जण सेवा करतात अगदी मनापासून, पण बाकीचे ना स्वप्न विकतात. दर 5 वर्षांनी ते खुर्चीत बसतात. का? तर नवीन गाड्या घेण्यासाठी, मोठे बंगले घेण्यासाठी. दर 5 वर्षानंतर ते सेल्समन म्हणून दारात येतात आणि लोकांना त्यांच्या गरजा विकतात.
पण त्याच 5 वर्षात अनेक बापांची मुलं खड्ड्यामुळं आपला जीव गमावतात. आणि तसाच एक बाप अजूनही खड्डे बुजवतोय. मुलगा पूल पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय, तर त्याचे आई वडील अजूनही तो परत येण्याची वाट बघताय. ज्या आईचं लेकरू स्वच्छता नसल्यामुळे आजारपणात दगावलं गेलंय ना, ती आई आजही गली गली जाऊन स्वच्छता करते. का? दुसऱ्या कोणाच्याही लेकरावर अशी वेळ येऊ नये म्हणून. खरं तर ना, या घटना टळू शकतात. प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर, प्रत्येक जण प्रामाणिक राहिला तर, नियत साफ असेल तर. पैसा 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 खाल्ला मी बघ. माती खाल्ली. ए बंद करा, बंद करा. ए थांब रे साहेब, वेळ संपली आहे. आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर होतोय. माझी वेळ संपली म्हणून नाही तर तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं मी. समजलं? जनतेने तुम्हाला यापेक्षा जास्त वेळ दिलाय सर. त्यांच्या सेवेत कधी कमी पडणार नाही अशी आशा करतो. सावकाश. ही लोकशाही आहे सर. जोपर्यंत लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कोणत्याही नेत्याच्या पायाशी लोळण घालणार नाही, तोपर्यंत लोकशाहीला धक्काही लागणार नाही. हे काय बोलतोय हा? खूप प्रॉब्लेम होतील मॅम. काय करायचं आहे? वाट लावली याने, सगळी वाट लावली. याचा अतिशहाणपणा याला नाही आपल्याला नडणार. आता जामखंडे पूर्ण चॅनलची वाट लावणार आणि ती कौशिकीताई केदारची. पण तुम्ही सगळे फक्त बघत राहा असेच.